पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, वेलकम, सुस्वागतम। तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा गरमागरम वाफाळलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मंडळी, तुमच्याकडनं एकही रुपये तिकीट न घेता या आठवड्यात मी तुम्हाला अख्ख्या मराठवाड्याची माझ्या प्रांताची सैर करून आणली आहे की नाही। बरं, वेगवेगळे पदार्थ सुद्धा दाखवले, पण आपल्यासोबत कालच्या भागात होत्या मधुराजी, जे आपल्या बरोबर आजच्या भागातही असणार आहेत। माणसं फार गोड आणि पदार्थ फार खमंग अशी मराठवाड्याची ख्याती आहे। तर याच ख्यातीसह आता आपण जाऊया आजच्या भागाकडे, मधुराजींना आमंत्रित करूया आणि पाहूया अस्सल मराठवाड्याचे अस्सल 100 नंबरी पदार्थ। नमस्कार, किती छान, खूप मनापासून स्वागत। मनापासून धन्यवाद। कशा आहात तुम्ही? खूप छान। बरं, मराठवाड्यातल्या पदार्थांविषयी तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक खाद्य संस्कृतीचं काही ना काही वैशिष्ट्य आहेच। मराठवाड्याच्या खाद्य संस्कृतीमध्ये ना निजामांचा, मुघलांचा खाद्य संस्कृतीचाही तेवढा प्रभाव बघायला मिळतो। बरोबर। आणि आपण तेच काही पदार्थ आजच्या भागामध्ये पण बघणार आहोत। किती छान। तर आज त्याच्याशी निगडित काही पदार्थ आहेत का? येस, आज आपण 2 पदार्थ बनवतोय। एक आहे कंदुरी मटण आणि त्याचसोबत आहे भुर्जी रोल, मी त्याला म्हणते, पण हे औरंगाबाद मधलं खूप पॉप्युलर स्ट्रीट फूड आहे। अच्छा। त्याला अंडा बाकरवडी म्हणतात। चला मग मधुराजी, लगेच आपण वळूया मराठवाड्यातल्या पदार्थांकडे आणि पाहूया कंदुरी मटण। मराठवाड्यातल्या अनेक रस्त्यांवरच्या, अनेक धाब्यांवरच्या पाट्या मला आज दिसायला लागलेल्या आहेत की इथे कंदुरी मटण मिळेल किंवा इथे कंदुरी पार्टी करण्याची सोय आहे, हो की नाही? आणि आज तुम्ही ते कंदुरी मटण करताय। चला साहित्य बघूया। कंदुरी मटण आहे तर येसूर त्याला लागतो। तर मराठवाड्यामध्ये भाज्यांना एक थिकनेस आणण्यासाठी येसूरचा वापर केला जातो। तर येसूर बनवण्यासाठी आपल्याला हवा बाजरी, मिरी, लवंगा, तांदूळ आणि चणा डाळ। आणि मटण करण्यासाठी मटण, अळणी मटण याला म्हटलं जातं। तर तेल टाकून कांदा, आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद आणि धनेपूड, बरं ठीक आहे, हे टाकून ते शिजवून घेतलं। आणि याचा मसाला म्हणजे वाटण बनवण्यासाठी कांदा हवा आणि सुकं खोबरं, आलं लसूण पेस्ट हवीच, त्याचबरोबर धनेपूड, काळा मसाला, जिरं, हळद आणि मीठ। वा, चला मग आता आपण येसर कृती करूया। येसर करायचं आधी। वा। आणि पूर्ण एपिसोड मला संकर्षण सर खूप मदत करत असतात, गॅस सुरू करण्यापासून आमची। आज हे वाक्य त्यांनी ठरवून भागाच्या सुरुवातीला उच्चारलंय। याचा अर्थ काय माहिती का, की पूर्ण एपिसोडवर तुम्ही मला मदत करा। आधीच थँक्यू म्हणलं की माणूस करायलाच लागतो ना मदत। काय करू मधुराजी? आता आपण बाजरी घालूयात। ठीक आहे, 2 चमचे। छोट्या प्रमाणात करतो त्यामुळे हे एकत्रच आपण भाजून घेऊ, नाहीतर ते सेपरेट सेपरेट भाजून येसर बनवला जातो। बरं। थोडंसं तांदूळ, बरं। डाळ आपण ह्याची वापरली, चण्याची, चणा डाळ, काळी मिरी आणि लवंग, आणि हे हलकसं भाजून घ्यायचं। बरं। मला वाटतं दही येसर पण खूप छान लागतं ना। दही येसर आणि येसरची आमटी पण बनवतात। येसरची आमटी तर आमची आई इतकी सुंदर करते, आणि ती सुद्धा कधी माहितीये का, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रात्रीच्या जेवणाला। म्हणजे ती सकाळी तर करतातच, पण रात्रीच्या जेवणाला, आणि ते केलं ना की मग थोड्याशा पिठल्याच्या वड्या आणि गरम भात, मग परत पोळी भाजी, कोशिंबीर, लोणचं बिणचं याला हातच लावायचं नाही। छान येसर करायचं, गरम भात करायचा, वा, आणि येसर हाणायचा। एखादा माणूस खूप असा अशांत असेल किंवा खूप धावपळ करणारा असेल, बडबड करणारा असेल, की त्याला आपण म्हणतो हा खूप तडतड करतो, तसा हा मसाला आता तडतड करतोय। आणि हे भाजून झालंय। किती छान। आता हे हलकसं थंड करून मिक्सर मध्ये याची पूड करून घेऊ। चला मग तयार होईल येसर। कंदुरी मटणसाठी लागणारं हे जे सुक्या मसाल्याचं येसर आहे ते आपण छान मिक्सरला पावडर फॉर्म मध्ये करून घ्यायचं। बरोबर, करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे। सो कांदा असाच अख्खा गॅसवर भाजून घेतो आपण। थेट आगीशी संबंध आल्यानंतरची त्याची चव ही खूप वेगळी लागते। म्हणजे आपण पॅन मध्ये गरम केलेला एखादा पदार्थ, मातीच्या भांड्यात केलेला एखादा पदार्थ, याची जशी चव आहे तसं ह्याला जर आपण पेस्ट करून भाजलं तर वेगळी, पण हे असं जे आचेवरती आपण भाजतो त्याची फार कमाल चव येते। त्याच्यामुळे अनेक पदार्थ जे आपण कंदुरी पार्टीला केले जातात ते सगळे चुलीवरती आणि असेच थेट आचेवरती भाजून करतात, हो की नाही? आणि मुख्य म्हणजे पटकन होतं। अख्खा कांदा भाजला म्हणजे कांदा चिरा, मग तो परता, ही स्टेप। वा, झालाय वाटतं भाजून। कांदा व्यवस्थित भाजला आणि आता याच पद्धतीने खोबरंही आपण भाजून घेऊया।
मदत करू का मी? आणि आता आपल्याला सुकं खोबरं भाजायचंय. सुकं खोबरं असं भाजताना ना मला एका सणाची आठवण येते. सांगा कुठला? होळी. होळीत भाजलेलं खोबरं ह्याची जी काही चव लागते ती फारच कमाल. आणि ती म्हण पण त्यामुळे प्रचलित झाली. म्हणजे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी पुरणपोळी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलवड असते, त्या दिवशी नॉनव्हेज असतं. त्यामुळे आज पोळी आणि उद्या नळी. बरोबर आहे. झालंय भाजून? वा. आता काय लागेल? आता हे थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे सुद्धा? हो. चला, म्हणजे आपण कंदुरी मटणसाठी लागणारे 2 टप्पे पूर्ण केले. ताजा ताजा येसर तयार केला. आता कांदा भाजलाय, सुकं खोबरं भाजलंय. हे जरा गार झालं आणि त्याच्यातला धूर थोडा कमी झाला की आपण ते मिक्सरला वाटून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. मंडळी, आपण करतोय अस्सल मराठवाडी कंदुरी मटण. आणि एखाद्या नाटकाचा प्राण हा त्याच्या संहितेत असतो, स्क्रिप्टमध्ये असतो, तसा कंदुरी मटणचा प्राण या 2 गोष्टीमध्ये आहे. हे आहे येसर आणि हे आहे काळं वाटण. त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं भाजून घेतलंय आपण गॅसवर. आणि वाटण करत असताना आलं आणि लसूण पण घातलं. बरं, लक्षात आलं का तुमच्या ही पेस्ट कशाची आहे? तर हे 2 तयार झालेले आहेत. आता मधुराजी, पुढे काय? आता पुढे मटण बनवायला सुरुवात करूया. चला करूया. मराठवाडा पद्धतीने थोडं जास्त तेल घाला घाला, खूप घाला. तेल गरम होईपर्यंत जरा गप्पा मारूया. मराठवाड्यात कुठल्या कुठल्या गावात तुम्ही फिरलात? लातूर. लातूरला काय काय पाहिलं? फार अशी फिरलेली नाहीये, मोस्टली घरी नातेवाईकांच्या घरी जाऊ. अच्छा. लातूरला गेलात तुम्ही, मी तुमच्यासाठी सांगतो. आता मराठवाड्यातल्या पदार्थांसोबत मराठवाड्यातली थोडीशी भौगोलिक माहिती देणं माझं कर्तव्य आहे, कारण मी त्या प्रांतातला आहे. तर लातूरला गेलात तर छान गंजगोलाई मार्केटला जा. दगडोजी देशमुख नाट्यगृह आहे ते बघा. नांदेडला गेलात तर हुजूर साहिब नांदेड गुरुद्वारा बघा. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मंदिरं आहेत. औंढ्याला गेलात तर नागनाथ बघा, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. परळीला गेलात तर वैजनाथ बघा, तेही 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. परभणीला गेलात तर माझं घर बघा, पारदेश्वर मंदिर बघा. अशा अनेक गोष्टी आहेत, हो की नाही? या सगळ्यात परभणीतलं माझं घर हे तुम्हाला फार आवडेल, नक्की बघा. आता काय करायचंय? आता हे वाटण व्यवस्थित परतून घेऊयात, एक वा. 4-5 मिनिटं. ठीक आहे. जरा रंग बघता का तुम्ही प्लीज? आपण जे नेहमी म्हणतो ना की पदार्थामध्ये मातीचा रंग उतरतो, अशीच माती मराठवाड्याची. हो. काळे असे छान ढेकळं, ते नांगरलेलं शेत, पेरलेल्या बिया. आणि हे वाटून झालं की यामध्ये मसालाही तसाच आहे, काळा मसाला. बर, मी घालू का? हो. किती घालू? ते सगळं. एवढं सगळं लागणार आहे? मस्त. आणि लाल तिखट. तर यामध्येच मी 2 चमचे येसुरही घालते. हे पाण्यामध्ये त्याचे घोळ करून तेही घालतात, पण आपण खूप कमी प्रमाणात करतो म्हणून मी तेलातच परतून. अच्छा. आता ह्याला थोडं तेल सुटायला लागले बघा. पण आपण जे भरपूर तेल घातलं होतं ते आता सगळं ह्याच्यामध्ये शोषल्या गेलंय येसरमुळे. येसरामुळे. हा. आता हे शिजवलेलं अळणी मटण. सुंदर. पुढचा कार्यभाग तुम्ही सांभाळा. थँक्यू, खूप मदत केल्याबद्दल. धन्यवाद. मीठ घालू? हो, मीठ. आणि थोडंसं पाणी लागेल. बरं. बघा. बस. आणि आता एक उकळी काढून घ्यायची आणि मग मटण तयार. हा 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 हा. बघा हो, जरा तर्री बघा, बघा जरा लाल रंग बघा, तांबडा रंग, काळा रंग आणि काय अप्रतिम सुवास. कंदुरी मटण तयार होते. पण त्याआधी मी तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे मधुराजी असताना आपण तुमच्या मनातल्या शंकांचं उत्तर सुद्धा देणार आहोत. त्याच्यामुळे आता माझ्याकडे पहिला मेसेज आलेला आहे, तो आहे औरंगाबादहून गौतमीजी विचारतायत. आणि त्या असं विचारतायत की आम्ही नेहमी नॉनव्हेजचे पदार्थ करतो, परंतु त्याच्यावरती हाटलात दिसते तशी तर्री येत नाही हो. मग ती तर्री येण्यासाठी आम्ही काय करावं? अगदी सोपं आहे. तेल म्हणजे फॅट्स असतात. तर जेव्हा मसाला वाटतो आणि त्यामध्ये जेव्हा पाण्याचा वापर करतो तेव्हा ते गरम पाणी घालायचं. गरम पाण्यामुळे ते तवंग आहे तो आपोआप ग्रेव्हीवर सुटतो. अच्छा, बेसिक टिप आहे. त्याच्यामुळे तुम्ही गरम पाणी घालायला सुरुवात करा, तवंग आपोआप वर येईल. चला, आता छान कंदुरी मटणाला उकळी आलेली आहे. मराठवाड्यातल्या थाळीतला हा एक फार अप्रतिम पदार्थ आहे आणि महत्त्वाचा पदार्थ आहे. खायचा कशाबरोबर? भाकरी अर्थातच, आणि तोही चुरून. किती छान. वा.
अप्रतिम. आम्ही छान गरम भाकरीला हात घालतो तोवर तुम्ही घ्या साहित्य आणि कृती लिहून. आता कंदुरी मटण तयार करण्याची कृती पाहूया. एका पॅन मध्ये बाजरी, चणा डाळ, तांदूळ, काळे मिरे, लवंगा हे एकत्र भाजून घ्यावं. ते थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावं. आता कांदा सालासकट गॅसवर भाजून घ्यावा. तसंच सुकं खोबरं देखील भाजून घ्यावं. मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. मग एका कढईत तेल घ्यावं. ते गरम झाल्यानंतर त्यात तयार केलेलं वाटण घालावं आणि 4 ते 5 मिनिटं परतून घ्यावं. त्यानंतर त्यात काळा मसाला, लाल तिखट आणि 2 चमचे येसूर घालावं. सगळं व्यवस्थित ढवळून घ्यावं आणि त्यानंतर त्यात शिजवलेलं मटण घालावं. मग चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालावं. त्याला एक उकळी येऊ द्यावी. गरमागरम स्वादिष्ट कंदुरी मटण तयार आहे. लगेच खाण्याचा मोह मला होतोय, पण थोडासा संयम बरा असतो, कारण पुढचा पदार्थ करायचा आहे आणि तोही मराठवाडी. तो काय आहे? अंडा रोल. याला अंड्याची बाकरवडी पण म्हणतात. खूप प्रसिद्ध औरंगाबाद मधलं हे स्ट्रीट फूड आहे. किती छान. मराठवाड्यामध्ये एकूणच नावं ठेवायची एक प्रथा आहे. त्यामुळे अंड्याची बाकरवडी ही कल्पकता तुम्हाला फार वेगळी वाटली असेल तर ती मराठवाड्याची देण आहे, हो की नाही? चला लागणारं साहित्य बघूया. अंडा आहे, उकडलेलं अंड पण हवं, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, लाल तिखट, हिरवी मिरची आणि मीठ. साहित्य पाहिलेलं आहे, कृती करूया. काय करायचंय? आधी भुर्जीच करतोय. फक्त भुर्जी ही उकडलेल्या अंड्याची बनवतात. त्याचं बाकरवडीचं स्टफिंग असतं ते उकडलेल्या अंड्याचं. ठीक आहे. वा, तेल गरम झालेलं आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. बरं, हा कांदा परतता मला सांगा, औरंगाबादला हे स्ट्रीट फूड म्हणून खाल्लं जातं का? अंड्याची बाकरवडी तुम्ही स्वतः खाल्लंय? मी पाहिलंय. आता गेल्या महिन्यात मी औरंगाबादमध्ये गेले होते तेव्हा तिथले काही म्हणजे तिथले चाट प्रकार खूप प्रसिद्ध आहेत. नॉनव्हेज मधलं नान खलिया प्रसिद्ध आहे आणि हे एक भुर्जी रोल खूप प्रसिद्ध आहे. मी खात नाही त्यामुळे नाही खाऊ शकले. अच्छा. पण त्यांची बनवण्याची प्रोसेस बघितली होती आणि स्ट्रीट फूड म्हणलं ना की ते सगळ्यांना परवडतं, त्यामुळे ते कळीचा मुद्दा आहे. हो, बरं झालं तुम्ही बरोबर बोललात. आता मराठवाड्यामध्ये सुद्धा हे कंदुरी चिकन हे तुम्ही जर एखाद्या चांगल्या उत्तम हॉटेलमध्ये गेलात तर मला वाटतं 300-350 रुपयाला तुम्हाला हे मटण मिळेल. पण मराठवाड्यामध्ये कुठल्याही ढाब्यावरती ही डिश तुम्हाला 80 ते 120 रुपयात मिळेल मटणाची. त्याच्यामुळे स्वस्त पण खूप आहे. आणि तिथला निलंगा राईस पण खूप प्रसिद्ध आहे. निलंगा भात असं स्पेसिफिकली मसूर डाळ आणि मेथी घालून बनवला जातो. 20 रुपये प्लेटच मिळतो आणि पोटभरीचा आणि पौष्टिकही. करेक्ट. लातूर जवळ निलंगा नावाचं गाव आहे, तिथला तो भाताचा प्रकार आहे निलंगा राईस. कांदा परतत आला की बारीक चिरलेला टोमॅटो, तुमचा मोबाईल चालू असेलच, कारण मोबाईल बंद ठेवायची सवय आपल्याला नसते. तुमच्या मोबाईलवरनं आम्ही दिलेल्या नंबरवरती नक्की तुमच्या शंका विचारा, कारण आज मधुराजी आपल्या हाताला लागल्या तर त्यांचा आपण पूर्ण छान ज्ञानाचा वापर करून घेऊ. काय वाटतं तुम्हाला? आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद आणि हिरवी मिरची. म्हणजे जवळपास प्रोसेस भुर्जीचीच आहे, फक्त आपण उकडलेलं अंड यामध्ये घालणार. किती वेळा आपण गाडीवर भुर्जी खाल्ली तरी प्रत्येक वेळेला भुर्जी खाल्ल्यानंतर खायला गेल्यानंतर आपण ते बघतो की हा कशी भुर्जी करतोय. तर हे खाण्याविषयीचं जे प्रेम आहे ना ते आपल्याला असे वेगवेगळे पदार्थ करायला भाग पाडतं. कोथिंबीर, वा. थोडंसं पाणी घालूयात म्हणजे मग मिश्रण सुकं नाही होणार. थोडंसं थँक्यू मदत केल्यावर. यू मोस्ट वेलकम. आणि आता हे अंड किसून घालायचे. किसून घालायचं. घ्या. उकडलेलं अंड बघा. तुमचा मराठवाड्यातला सगळ्यात आवडीचा पदार्थ कुठला? खरं सांगू का, धपाटे दशम्या मला खूप आवडतात. इतके सुंदर लागतात ना. दाण्याची चटणी,
मिक्सर मधली नाही, कुटलेली. दही, खुरसणीची चटणी पण खुरसणीची चटणी आणि धपाट ह्याच्यासारखं इतकं सुंदर जगात काहीच लागत नाही. आणि फोडलेला कांदा बहारदार, खूप आवडतं मला. चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर. सो आपलं हे स्टफिंग तयार आहे. अच्छा, तर अंड्याची जी बाकरवडी आपण करतोय, एक बाकरवडी, अंड्याचा रोल, त्याच्यासाठी लागणारं आतलं स्टफिंग फक्त आता तयार झालेलं आहे. अजून अख्खी कृती व्हायची आहे. थोडा वेळ थांबा, हे गार झालं की वळूया पुढच्या कृतीकडे. आता पुढे काय करायचंय मधुराजी? आता ऑमलेट करून घ्यायचं. किती भारी, करा मग. किती अंड्यांचं करतोय आपण ऑमलेट? तवा मोठा आहे त्यामुळे 3 अंडी घेऊ. बरं, ठीक आहे. चांगलं म्हणजे जाडजूड होईल. जाडजूड. ओके, आता हे अंड व्यवस्थित फेटून घ्यायचं. जा. हिरवी मिरची, मीठ. अंड्यामध्ये ना मिठाचा अंश असतो बऱ्यापैकी, त्यामुळे ऑमलेट करताना किंवा अंड्याचा कुठलाही पदार्थ करताना थोडंसं मीठ कमी घालायचं. बरं. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर. इकडे आम्ही पॅन तापत ठेवलेला आहे. वेळ वाया घालवायचा नाही, तुमचाही आणि आमचाही, असं आमचं ठरलेलं आहे. वा, एकीकडे हे मसालेदार अंड करून घ्यायचं, किसलेल्या अंड्याचं. आणि आता एक ऑमलेट करायचं. आता काय? आता ऑमलेट करायचं. वाव. आणि तिखट आपण अंड फेटताना नाही घातलं तर वरून घालतोय, म्हणजे ते एकसारखं स्प्रेड होतं आणि चव किती भारी, छान. बरं, तेल आपण मुद्दाम थोडं जास्त ठेवलंय का? हो. ठीक आहे. आता हे हलकं हलकं शिजत आलेलं आहे, पण थोडंसं ओलसर आहे. तेव्हाच आपण हे मिश्रण यावर घालून स्प्रेड करणार आणि रोल करणार. ठीक आहे. मग मी कुठे घालू सांगा? मध्यभागी आणि स्प्रेड करून. एक म्हण तुम्हाला माहिती असेल, आपलेच दात आणि आपलेच ओठ. ती म्हण मला या रेसिपीला परफेक्ट लागू होताना दिसतीये. म्हणजे अंड्याचाच मसाला आणि अंड्याचाच रोल, कसं आहे ते, आपलेच दात आणि आपलेच ओठ. सारण कशाचं तर अंड्याचंच, आवरण कशाचं तर अंड्याचंच. तरी दिवसभर पॅक व्हायचं काम आहे. हो. आणि हा एकासाठी नाहीये, याचं सर्विंग आपण एक कमीत कमी 2 ते 3 जण आरामशीर खाऊ शकतो. अरे वा, ठीक आहे. आणि आज खरंच संकर्षण सर एकदम असे तत्परतेने मदत करतोय. मदतही करतात आणि एक्सपर्ट असल्यासारखे. त्याचं कारण काय माहिती का? पदार्थ आहेत मराठवाड्यातले. आमचं कुठेही नाक कापलं जायला नको, ही जबाबदारी माझी आहे. अंड्याचा रोल म्हणजेच अंड्याची बाकरवडी तयार झालेली आहे. स्ट्रीट फूड आहे, मराठवाड्यातलं आहे. आम्ही त्याला छान कट करतो. वरून काय कोथिंबीर घालायची का? फॅन्टास्टिक. एक आहे कंदुरी मटण, दुसरा आहे अंड्याचा रोल आणि सगळंच आहे मराठवाड्यातलं. पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता अंड्याची बाकरवडी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. तो परतून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा आणि मग त्यात आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे. हे सगळं पुन्हा नीट परतून घ्यावं. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि थोडंसं पाणी घालावं. त्यानंतर त्यात उकडून किसलेलं अंड घालावं. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालावी. अंड्याच्या बाकरवडीसाठीचं स्टफिंग तयार आहे. आता एका बाउलमध्ये कच्ची अंडी फोडून घ्यावी. ती व्यवस्थित फेटून घेऊन त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालावी. एका पॅन मध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात हे मिश्रण घालावं. वरून लाल तिखट पेरावं. ऑमलेट बाजूने थोडंसं शिजून मध्यभागी थोडंसं ओलसर असताना त्यात उकडलेल्या अंड्याचं तयार मिश्रण घालावं आणि रोल तयार करावा. चविष्ट आणि हेल्दी अंड्याची बाकरवडी तयार आहे. मंडळी, मराठवाड्यातल्या थाळीतले त्यातल्या त्यात नॉनव्हेज थाळीमधले हे 2 महत्वाचे पदार्थ, एक आहे अंडा रोल आणि दुसरा आहे कंदुरी मटण. किती छान.
आणि हा रोल आता गार्निशसाठी आपण असा ठेवलाय, पण तो ऍक्च्युअली ना आपण कट करतो 2 इंच पीसेस मध्ये आणि मग सर्व केला जातो. बरोबर, म्हणजे प्रत्येकाला सेपरेट वडे आपल्याला देता येतात, जशी आपण भाकरवडी खातो. करेक्ट. वा. आणि मटणासाठी इथे बाजरीची भाकरी तयार आहे. त्याच्यामुळे हे दोनही अस्सल मराठवाड्यातले पदार्थ तुमच्या थाळीमध्ये तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की करून पहा, कारण साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं आहेच. आता आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये पुढचा प्रांत बघायचा आहे. तो कुठला असणार आहे? विदर्भ. फॅन्टास्टिक. चला, वेगवेगळ्या आठवड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रांतांची सफर, सहल आणि पदार्थ सुद्धा हेच घेऊन भेटूया पुढच्या भागात आम्ही सारे खवय्येच्या. तोपर्यंत पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा, गरमागरम आणि अप्रतिम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.